मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित आपण काही प्रश्न बघणार आहोत. तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया. तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर बघा, 10,000 रुपयाची रक्कम 2 वर्षासाठी 10% चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर व्याज किती मिळेल? अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, आता आपण ते फॉर्म्युला न वापरता डायरेक्ट काढू, कारण 10% जर म्हटलं तर एका घरानंतर पॉइंट सोडायचा म्हणजे किंवा एक शून्य काढून टाकायचा, तर म्हणजे 10% जे होणार आहे 1000 रुपये. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ पहिल्या वर्षासाठी किती व्याज येणार आहे? 1000 रुपये. ठीक आहे. आता चक्रवाढ व्याज बघा, दुसऱ्या वर्षासाठी येणार आहे 1000 रुपये. ठीक आहे, आणि हे जे 1000 रुपये असतात तर या 1000 रुपये हे जे व्याज असते पहिल्या वर्षाचं, तर त्यावर पण 10% व्याज लागत असते, म्हणजे हे होणार आहे परत 100 रुपये. याचे 10% म्हणजे एक शून्यानंतर पॉइंट जर दिला तर. आता या सर्व याची बेरीज करा, हे होणार आहे 2000 आणि 2100. ठीक आहे, तर हे होणार आहे 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काढता येते. तर ऑप्शन बी हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतर या उदाहरणामध्ये बघा, रुपये 5000 3 वर्ष आणि 8% दराने गुंतवले, म्हणजे 5000 रुपये 3 वर्षासाठी 8% दराने गुंतविले तर अंतिम रक्कम काय होणार? तर हे जे गुंतवलेली रक्कम आहे सरळ चक्रवाढ व्याजाने आहे. लक्षात ठेवा, आपण चक्रवाढ व्याज हे शिकत आहे. ठीक आहे, तर आपण काय करू इथे सिंपल बघा, 5000 रुपये आहे गुणिले याचे 8% काढू. ठीक आहे, म्हणजे हे पहिल्या वर्षाचं काय होईल? व्याज होणार. तर बघा, हे कॅन्सल आणि हे होणार आहे 8 पंचे 40 म्हणजे 400 रुपये. ठीक आहे, हे झालं पहिल्या वर्षाचं व्याज. ठीक आहे, मुद्दल किती? 5000 आणि अधिक हे 400 व्याज, म्हणजे हे झालं 5400 रुपये. हे पहिल्या वर्षाचं झालं. ठीक आहे, त्यानंतर आता दुसऱ्या वर्षी काय होणार? तर 5400 ही झाली रक्कम आणि याचे 8%. ठीक आहे, याचे 8% जर काढायचे असेल तर 54 हे 1% झाला आणि 54 गुणिले 8, 54 गुणिले 8, 8 चूक 32, हातचे आले 3, 8 म्हणजे 40 आणि 3 43, म्हणजे हे होणार 432, म्हणजे हे झालं 5832. ठीक आहे, तर हे झाली दुसऱ्या वर्षाची रास. ठीक आहे, म्हणजे टोटल मुद्दल आणि व्याज. ठीक आहे, आता तिसऱ्या वर्षासाठी बघा, तर रक्कम होणार आहे 5832 अधिक या 5832 चे आपल्याला 8% आपल्याला घ्यायचे आहे. 1% जर म्हटलं तर हे होणार आहे 58.32, हे झालं 1%. आणि 8 ने गुणलं तर 8% होणार. 8 दोन्ही 16, हातचाला 1, 8 3 24 आणि 1 25, हातचे आले 2, 8 8 64 आणि 2 66, हातचे आले 6, 8 पंचे 40 आणि हे होणार आहे 46. ठीक आहे, आणि इथं 2 नंतर पॉइंट, म्हणजे हे झालेलं आहे 466.56 आणि याची आपल्याला आता इथे बेरीज करायची आहे. तर हे होणार आहे 0.56. त्यानंतर 6 आणि 2 8. ठीक आहे, 6 आणि 3 9 आणि 8 आणि 4 12, हातचाला 1, म्हणजे 6298.56. तर असं जे ऑप्शन असेल ते असेल उत्तर 6298. तर इथं 6299 हे इथे एक ऑप्शन आहे, म्हणजे हे त्याचं उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, हे फॉर्म्युलाने आपल्याला सोडवता येते. जसं की 5000 गुणिले 100 अधिक 8 करायचं. 100 अधिक 8 म्हणजे 108 भागिले 100 गुणिले 108 भागिले 100 गुणिले 108 भागिले 100. अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवता येते. पण काय होते, असं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर जर पॉइंट मध्ये येणारं आन्सर नसेल तर लवकर होऊ शकते, पण जर पॉइंट मध्ये येत असेल तर मग हे कॅल्क्युलेशन लवकर होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही फास्ट सोडू शकता. त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतरचा प्रश्न आहे 15000 रुपये 2 वर्षासाठी 12% दराने गुंतवलेली आहे. तर साधे म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक काय?
तर मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सोप्या पद्धतीने मी सांगितलं. परंतु हे जे ट्रिक्स आहे फक्त 2 वर्ष जर असेल तरच येते, लक्षात ठेवा. 3 वर्ष जर असेल तर या ट्रिकने येत नाही. तर हे सिंपल करायचं आहे. 15,000 गुणिले 12% आणि पुन्हा घ्यायचं 12%. पुन्हा सांगतो का हे 2 वर्षासाठीच हे फरक अशा पद्धतीनं काढता येते. ठीक आहे. तर बघा हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, हे 1 शून्य हे 1 शून्य कॅन्सल. 5 दुनी 10, 5 3 15. 3 गुणिले हे होणार आहे 144 भागिले 2. नंतर हे 7 2 72 होणार आणि 3 दोन्ही 6, 7 3 21 म्हणजे 216 हे होणार आहे फरक. तर अशा पद्धतीने आपण हे सोडू शकतो. मित्रांनो, अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, तिथे भरपूर तुम्हाला व्हिडिओ मिळेल. सरळ व्याज झालं, चक्रवाढ व्याज झालं, त्यानंतर गुणोत्तर प्रमाण आहे, त्यानंतर नाव आणि बोटीचे काही गणित आहेत ते पण आहे, त्यानंतर काळ कामवेग हे अशा पद्धतीचे पण भरपूर आहे. तुम्ही प्लेलिस्ट चेक करा आणि हे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.